हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत यम्मी यम्मी असा सगळ्यांच्या आवडीचा पिझ्झा, जो अगदी झटपट, कमी वेळेत आणि घरच्या व्हेजिटेबल्सचा यूज करून खूप छान हेल्दी आणि यम्मी बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकता. चला तर आपण बघूया रेसिपी. तर इथे घेतला आहे मी अर्धा कांदा, एक टोमॅटो छोटा, शिमला मिरची मध्यम आकाराची, त्यानंतर पिझ्झा सॉस, चीज ब्रेड आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. आणि मी 3-4 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहे, त्या बारीक चिरून घ्यायच्या. नंतर कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची क्यूब्सच्या आकारामध्ये मीडियम साईजमध्ये कापून घ्यायची, जास्त बारीक कापायची नाही. आणि इथे एका पॅनमध्ये थोडं आपल्याला व्हेजिटेबल शॅलो फ्राय करायचे आहे. जसं की मी इथे लसूण शॅलो फ्राय करून घेतला, कच्चापणा निघून जातो. त्यानंतर कांदा टाकला, कांदा पण थोडा शॅलो फ्राय करून घेतला आणि सोबतच शिमला मिरची पण शॅलो फ्राय करून घ्यायची. नंतर इथे आपण पीठ मळून घेऊया पिझ्झासाठी, पिझ्झा बेस बनवायला. तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर आणि 1 ते 1.5 चम्मच थोडं मीठ, 1च चम्मच मीठ आणि थोडं 2 चम्मच मी तेल टाकलं. तर इथे जसं आपण पोळ्यांसाठी पीठ मळून घेतो तसंच जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, असं पीठ मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी इथे पीठ मळत आहे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. तर इथे एक पिझ्झा बनवून आरामात तयार होतो. आणि जे आपला मॅगी खायचा जो चमचा आहे त्याने असे होल करून घ्यायचे, जेणेकरून पिझ्झा बेस छान असा बेक होईल, तो कच्चा राहणार नाही. त्यानंतर जो आपला पिझ्झा बेस आहे त्याला छान असा सॉस लावायचा, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस. त्यानंतर आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स जसे की शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, तुम्ही इथे कॉर्न आणि पनीरसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर छान चीज स्प्रेड करायचं आणि पॅनमध्ये छान असा बेक करून घ्यायचा. तर इथे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता, इफ तुमच्याकडे ओव्हन असेल तर. तर मी इथे आपल्या पॅनमध्येच बेक केला आहे आणि बघू शकता 10-15 मिनटानंतर वॉव! इथे खूप छान आणि खरंच खूप यम्मी असा पिझ्झा तयार झाला आहे. मला तर खूप आवडला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी हेल्दी, टेस्टी आणि यम्मी यम्मी पिझ्झा. आणि मला कमेंट करून सांगा, आवडला का तुम्हाला पिझ्झा?